बघताय न्यूज 18 लोकमत दुपारचे 12 वाजता आहेत आणि आता सुरुवातीला बातमी आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे। आझाद मैदानावर आंदोलन करणार आणि आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून निघणार असा निर्धार जरांगेंनी केला। जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे। यावरून त्यांनी टोला लगावला। एका दिवसाची परवानगी दिली ही गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे असं जरांगे पाटील म्हणाले। एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे। अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो। म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली, मग काय चूक आहे। पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला। तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते, याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या, कारण ती परवानगी तुम्ही दिली। त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता। हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे। पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीचे तुमच्या विरोधात जर गेले तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे। म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या फुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो, ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची। तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा। हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही। समाजाला मूर्ख बनवते, ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून, कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही। सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो, संयम ठेवायचा, शांततेनं सगळं घ्यायचं। तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आल्याला घास जाता कामा नये। जे रूल असतील ते पूर्ण करायचे, हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा। 1 किलोमीटर अलीकडं थांबायचं, आलव्य शांततेत घ्यायचं, गडबड गोंधळ करायची नाही। फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे। सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आड घालू नये ना। 5000 लोकांची ही विनंती आहे ना, एक दिवसाची, त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आड घालू नये। त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार आहेत मुंबईला, हे वापस जाणारे पण लोक आहेत। त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं, ते जाणारच आहेत वापस, कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं। गोरगरिबांचे लेकरं मोटरसायकलवरती पावसात येते, त्याच्या पाठीमागं खूप मोठ्या वेदना आहेत। हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे। मोटरसायकलवरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे। इतकी तळतळ लागली रात्री की पोरं मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईच्या दिशेने येत आहेत। त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये, परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय। त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे।